आणि आता आणखीन एक मोठी बातमी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन स्थगित केलंय। काल रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं। श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचं आश्वासन दिल्यानंतर तब्बल 18 तासांनी एमपीएससीच्या परीक्षार्थींनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे। काल सकाळपासून राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये एमपीएससीचे परीक्षार्थी आंदोलनासाठी बसले होते आणि तब्बल 18 तासांनंतर आपलं आंदोलन त्यांनी स्थगित केलंय। मिळालेल्या आश्वासनानंतर काय त्यांना आश्वासन मिळाले जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, इतका दिवसभर काल हे सगळे परीक्षार्थी रस्त्यावरती उतरलेले होते, त्यांना अखेर काय आश्वासन मिळाले? श्वेता, पहाटे जवळपास 4:30 वाजेच्या सुमारास हे आंदोलन जे ते स्थगित करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव जे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची वेळ जी आहे ती घेऊन दिली जाईल असं सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं। वास्तविक काल विभागीय आयुक्तांकडे दुपारी बैठक झालेली होती, मात्र तरी हे विद्यार्थी जे आहेत ते ऐकायला तयार नव्हते। पोलिसांकडूनही त्यांना वारंवार विनंती करण्यात आली, मात्र तरी सुद्धा कडाक्याच्या थंडीमध्ये विद्यार्थी जे आहेत ते अलका चौकामध्ये बसून होते। पोलिसांचा रात्रभर बंदोबस्त होता। अखेर काल रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू होता, मात्र तो होऊ शकला नाही। अखेर पहाटेच्या सुमारास श्रीकांत शिंदे यांच्याकडून या मुलांना आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन जे ते कॉल बॅक करण्यात आलेलं आहे आणि भेट झाल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा जी ती स्पष्ट केली जाईल। वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।